परमादरणीय बाळू मामा यांच्या मानव कल्याणकारी शिकवणी केला आणि विचारांना मी विनम्र प्रणाम करतो। बाळू मामाच्या या पवित्र भूमीलाही मी वंदन करतो। या 5व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष अरे खाली बसा बाबा, होय खाली बसा। अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट रामहरी रुपनवर, या संमेलनाचे संस्थापक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अभिमन्यू टकले, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय श्रीराम पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य चोपडे, म्हणजे कोण बोलतो तिथे आवाज येतोय? मंचावर उपस्थित आड्याजी पुजारी, सन्माननीय शोभाताई पाटील, राजेंद्र शेडगे, संजय शिंगाडे, आमचे स्नेही आणि महाराष्ट्रातील हिंदू धर्म आणि बौद्ध धर्माला ग्रंथातून समर्थ न्याय देणारे विचारवंत डॉक्टर मधुकर सलगरे, अत्यंत अनुभवी अशा प्रकारचे प्रामाणिक निष्ठावंत पत्रकार उज्ज्वल माने, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये ज्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे असे सिद्धरूढ बेडगुंड सर, देवेंद्र मदने, गणेश पुजारी, सन्माननीय पाटील, सन्माननीय सोमनाथजी, सन्माननीय संभाजी सूळ, अमोल पांढरे, सन्माननीय विष्णू माने, या संमेलनामध्ये ज्यांनी जेवणाची व्यवस्था केली, ज्यांनी जेवण तयार केलं, ते वाढणारे, पाणी देणारे, झाडणारे सर्व नागरिक बंधू भगिनी, मंडपाच्या या भव्यदेवी अशा प्रकारची शोभा ज्यांनी संपन्न केली, ते मंडप बांधणारे सर्व कामगार, मजूर आणि सभागृहात बसलेले आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे सर्व साक्षीदार, परमादरणीय रसिक बंधू भगिनीनो, मी एवढा विनोदी बोलणारा अध्यक्ष कधीही पाहिला नव्हता आणि ऐकलंय नव्हतं। आमच्या रुपाली ते येताना सांगत होत्या, पण मला एवढं वाटलं नाही की वकील माणूस एवढा हसवू शकतो। ही अत्यंत महत्वाची बाब आहे की एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून इतकं विनोदी भाषण आणि तितकंच गंभीर विचारवंत एक भाषण, वैचारिक भाषण ऐकण्याची संधी मला डॉक्टर टकले यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। मला घोंगडी घालून सत्कार केला आणि मी धनगर झालो, मला समाधान झालं। तसे आम्ही सर्वच भारतीय मेंढपाळांचीच संबंध वारस आहोत। आमचे पूर्वज वारस होते, आमचे पूर्वज धनगर होते आणि ही परंपरा आजही आपल्या रूपानं इथे जिवंत आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीमध्ये मास्तराच्या भूमिकेतून आमच्या रुपनवर साहेबांनी
त्यांच्या काँग्रेसच्या मंत्र्यांना आमदारांना जशी शिस्त लावली भाषणाची, स्टेजची, सूत्रसंचलनाची, माईकची, ती त्यांना सवय आहे का नसतो तो अनुभव बरोबर आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी अध्यक्ष या नात्याने सगळी सूत्र आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काही जमू दिलं नाही, माईकनं जमू दिलं नाही, त्या लाऊडस्पीकरनं जमू दिलं नाही, इंजिन बंद पडलं मध्येच प्रेक्षकांनी उठून जायचा प्रयत्न केला. पण ॲडव्होकेट रुपनवर साहेब हे अत्यंत जिद्दी माणूस आहेत. या सर्व अडथळ्यांना पुरून उरून त्याने आपलं भाषण सुंदर अस्खलित अशा प्रकारच्या शब्दांमध्ये व्यक्त केलं. मला आवडलं ते जास्त धनगर समाजाच्या अस्मितेच्या खुणा, इतिहासामध्ये असणाऱ्या अस्मितादर्शक खुणा, धनगर समाजाची थोरवी, धनगर समाजाची महान माणसं, धनगर समाजाचा मोठेपणा, हा संबंध नव्या पिढीला नव्या चळवळीसाठी अस्मितादर्शक खुणांची ओळख असणं आवश्यकच आहे. त्या नसतील तर करंटा इतिहास निर्माण होतो. आणि म्हणून भरजरी अशा प्रकारच्या इतिहासाचं श्रीमंती त्यांनी भरभरून आपल्या समोर सांगितली. मी त्यांना एक विनंती करणार आहे की आपण जे इथे बोललात, जी उदाहरणं दिली, ती सर्व उदाहरणं छोट्या 100 पानाच्या पुस्तकेत आपण लिहून जरूर काढावी. आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी प्रस्तावना कुणालाही नाही म्हणत नाही. आणि म्हणून गेल्या 5-6 वर्षामध्ये 442 लेखकांना पुस्तकांना प्रस्तावना दिली असली. इथे तुमचे आणि माझे एक लेखक मित्र डॉक्टर मधुकरराव सलगरे हजर आहेत. त्यांच्या मला वाटतं 7 किंवा 8 पुस्तकांना मीच प्रस्तावना दिलेली आहे. आणि म्हणून ॲडव्होकेट रुपनवर साहेबांच्या या नव्या पुस्तकासाठी धनगर समाजाच्या अस्मितादर्शक खुणा अशा टाईपचं, अशा अर्थाचं हे पुस्तक त्यांनी लिहावं. आणि त्यांची मी प्रस्तावना आनंदानं लिहीन, अभिमानानं लिहीन, धनगर म्हणून लिहीन, हे मी शब्द आपल्याला देतो. मित्र हो, धनगराच्या इतिहासातील खुणा तर अस्मितादर्शक आहेतच. मल्हाररावांचा होळकर घराणं संबंध स्वराज्याशी समर्पित असणारं घराणं, महाराष्ट्राच्या मातीशी आणि संस्कृतीशी एकरूप झालेलं, निष्ठेनं जोडलेलं अशा प्रकारचा पराक्रम, त्यांचं समर्पण मल्हाररावापासून सुरू होतो. आणि सतत 14 पिढ्या त्यांनी ही सेवा बजावली. अहिल्याबाई होळकरांचं त्यांनी आमच्या रुपनवर साहेबांनी दिलेलं उदाहरण मला अत्यंत काळजाला लावलं. माझ्या मनात येताना तोच विचार होता. जगामध्ये अनेक राण्या झालेल्या आहेत, पण पुण्यश्लोक ही पदवी अंतःकरणातून ज्यांनी सर्व समाजाला दिली ती फक्त अहिल्याबाई देवी. बाईची देवी होते हे चमत्कार, हा इतिहासातील अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा चमत्कार फक्त अहिल्याबाईच्या वाट्याला आलेला आहे. अहिल्याबाईंनी पैसे देऊन हा मिळवलेला अशा प्रकारचा पुरस्कार नव्हे, पदवी नव्हे. संबंध भारतीय जनतेनं आपल्या अंतःकरणातून दिलेला हा संबंध आशीर्वाद आहे. आणि संबंध अहिल्याबाईंचं मोठेपण या पुण्यश्लोक या गौरवामध्ये आहे, देवीमध्ये, या शब्दामध्ये आहे. इतिहासामध्ये पराक्रम आहे, समर्पण आहे, सेवा आहे. सर्वांचे इतिहास असतात. कलेचा इतिहास असतो, वाङ्मयाचा इतिहास असतो, राजकारणाचा इतिहास असतो. ही धार्मिक पातळीवरती, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, पराक्रमामध्ये 28 वर्ष जिनं संबंध देशामध्ये राज्य केलं. स्वतंत्र एक विधवा स्त्री म्हणून ती जगली. कुठेही दुःख न मानता ईश्वराच्या चिंतनामध्ये सतत आयुष्य घालत असताना मानवतेच्या कल्याणासाठी, सर्व समाजाच्या घटकासाठी भारताचा नकाशा कमी पडावा एवढा दान धर्म आणि एवढी मंदिराची जीर्णोद्धार, मंदिराची स्थापना आमच्या अहिल्याबाईंच्या नावावर दिसते. ही गोष्ट मला अत्यंत महत्वाची वाटते. मल्हाररावांच्या पराक्रमाच्या पार्श्वभूमीवरती तुकोजीचा पराक्रम आणि यशवंतराव होळकरांचा पराक्रम अत्यंत महत्वाचा आहे. संबंध ब्रिटिशांच्या साम्राज्यामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध सर्व संस्थानिकांना एकत्र करण्याचा प्रयत्न यशवंतरावांनी आपल्या पराक्रमाच्या आणि तलवारीच्या जोरावर केला.
पण जातीच्या उतरंडीमध्ये ब्राह्मणशाहीमध्ये एक कनिष्ठ समजलेली जात म्हणून त्या जातीतला पराक्रमी सरदार पराक्रमी राजा म्हणून आपल्या यशवंतराव होळकरांचं फारसं कोणी ऐकलं नाही. पेशवे हे शिवाजी महाराजांच्या संबंध मराठी शाहीचे वारसदार. अशा वारसदारांनी संबंध राज्य इंग्रजांना देण्याचा प्रयत्न केला, गहाण ठेवलं. अशा काळामध्ये हा स्वाभिमानी राजा 1805 साली जवळजवळ तो त्या ठिकाणी राज्य स्थापना करतो, 5-6 वर्ष राज्य करतो आणि अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचा अंत होतो. या पेशवे आणि संघर्षामध्ये पेशवे आणि यशवंतरावाचा संघर्ष झाला. या संघर्षामध्ये नेमका मुद्दा कोणता होता हा भागही समजून घेणं आवश्यक आहे. इतिहासाचे संबंध पानं ब्राह्मण लेखकांनी लिहिली, त्यांच्या हातात लेखणी होती म्हणून लिहिली. पेशव्यांच्या बाजूने इतिहास लिहिला गेला, शिवाजी महाराजांच्या बाजूने इतिहास लिहिला गेला. ते स्वाभाविक होतं. शिवाजी महाराजांच्या बाजूने लिहिण्याबद्दल माझी तक्रार नाही, पण ब्राह्मण्यग्रस्त जातीचं विष लेखणीतून पेरून इतिहास निर्माण केला आणि मल्हारराव होळकरांसारख्या निष्ठावंत पराक्रमी सरदारावरती पानिपतच्या 3ऱ्या युद्धाच्या संबंध पराभवाचे एक कारण म्हणून खापर त्यांच्यावर फोडलं गेलं. असा हा निष्ठावंत उत्तर भारतामध्ये मराठी शाही गाजवणारा अटके पार झेंडा लावणारा अशा प्रकारचा हा निष्ठावंत बाजीरावाशी एकनिष्ठ असणारा पहिल्या बाजीरावाशी एकनिष्ठ असणारा सरदार दुसरा नाही. तरीही सर्व जातीवादी लेखण्याने पराक्रमाचा गौरव करताना सुद्धा होळकर नंतर आणि शिंदे अगोदर शिंदे होळकर हे समीकरण रूढ केलं. याचं कारण जात. शिंद्यांचा पराक्रमी निश्चित आहे, पण होळकरा इतका पराक्रम नाही. आणि म्हणून होळकर शिंदे अशा प्रकारची वाक्यप्रयोग का निर्माण झाला नाही हा इतिहासाला प्रश्न विचारला पाहिजे. आणि म्हणून ब्राह्मण पेशवे मराठा भोसले शिवाजी महाराज आणि होळकरांचं घराणं या 3 घराण्यांचा पराक्रमाची शर्त निष्ठेची शर्त म्हणजे स्वराज्य आहे, मराठी शाही आहे. या मराठी शाहीच्या संबंधामध्ये या 2 अँगल शिवाय आता होळकर घराण्याच्या संदर्भामध्ये धनगर जातीच्या अँगलनं एक नवीन तटस्थ अशा प्रकारची भूमिका इतिहासात मांडणं आवश्यक आहे. होळकरावरती यशवंतराव होळकरावरती कळत न कळत ब्राह्मणी लेखण्याने अन्याय केलेला आहे. काही ठिकाणी गौरव जरूर केलेला आहे, पण तो पक्षपात दूर करण्याच्या दृष्टीनं आणि नवीन पक्षपात निर्माण न करता धनगरी भूमिकेतून न लिहिता तटस्थ भूमिकेतून वस्तुनिष्ठ भूमिकेतून आमचा इतिहास आमच्या मधुकरराव सलगरेंनी होळकरांचा इतिहास लिहिलाय, मराठी शाही लिहिली, अहिल्याबाई होळकरांचा इतिहास मांडलेला आहे, संजीव सोनवणेंनी सुद्धा यशवंतराव होळकरांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितलेला आहे. असे नवे इतिहासकार निर्माण होण्याची गरज आहे. आणि ती परंपरा मला वाटतं आज उद्याच्या संबंध कार्यक्रमामध्ये मारुतीराव वाघमोडे, त्याचबरोबर चंदाराव भद्रेश्वर मठ, चंद्रकांत गुरुजी अशा प्रकारचे लेखक आणि इतिहास संशोधकांनी हे चॅलेंज स्वीकारून नव्या पिढीसाठी नवी अशा प्रकारची मराठी शाहीची नवी मांड करण्याची गरज मला वाटते आहे. इतिहासाच्या संबंध इतिहासाचा वस्तुपाठ समजून घेताना शिवाजी महाराजांची निष्ठा तर जरूरच आहे, पण या पराक्रमाचं मातेर होता कामा नये, होळकरावरती कुठलाही डाग लागता कामा नये. या दृष्टीनं जर होळकर चुकले असतील तर चुकले म्हणा, जर होळकरांच्या घराण्यामध्ये कोणी जर अगदी बरोबर असेल तर ते बरोबर म्हणा, पण वस्तुनिष्ठ लेखनाच्या दृष्टिकोनातून एक नवीन इतिहास लिहिण्याची गरज मला वाटतं निर्माण झालेली आहे. मित्रहो, साहित्याच्या बाबतीमध्ये या संमेलनाची निर्मिती तर झालीच. डॉक्टर टकले यांच्या कर्तृत्वाबद्दल मला खरंच कुतूहल निर्माण झालेलं आहे. ज्यांच्या घरामध्ये बैठका झाल्या, सोलापूर विद्यापीठ निर्माण व्हावं आणि त्या अहिल्याबाईचं नाव त्या विद्यापीठाला मिळावं या दृष्टीने केलेल्या प्रयत्नामध्ये एक महत्वाचं अधिष्ठानात्मक अशा प्रकारचं योगदान आमच्या डॉक्टर अभिमन्यू टकलेचं आहे. आणि म्हणून त्यांच्या या संमेलनातून जी निर्मिती झालेली आहे, या संमेलनातून अनेक कळत न कळत इतिहास घडवलेला आहे. नव्या इतिहासाची प्रेरणा कोण बोलतोय? नव्या इतिहासाला प्रेरणा देणाऱ्या अनेक घटना
वंचित जे आता पक्ष निर्माण झालाय, प्रकाश आंबेडकरांची अगोदर भारिप होता, नंतर वंचित समाजाची पंध पार्टी जी निर्माण झाली त्याची सुद्धा बीज आमच्या अभिमन्यू टकले यांच्या प्रयत्नामध्ये प्रयोगामध्ये आहेत. याच 5 वर्षापासूनच्या संमेलनाच्या तपश्चर्येतून हा विचार सुद्धा पुढे आला. राजकीय जागृती निर्माण झालेली आहे, सांस्कृतिक जागृती निर्माण झाली. एक इतिहासाची पानं शिक्षणाच्या क्षेत्रामधलं सोलापूरचं विद्यापीठ अहिल्याबाईच्या नावावरती झळकावं अशा प्रकारची उपयोगाची प्रेरणा या संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झाली. कारण धनगर समाजाची अस्मिता कितीही मोठी असल्या तरी शेवटी अर्धा समाज, जवळजवळ 50% समाज हा शेळ्या मेंढ्या पाळणार आहे, बांधावर जाणार आहे. सरकारी जमिनी काही मिळत नाहीत, गावरानं शिल्लक नाहीत, फॉरेस्टची माणसं येऊ देत नाहीत. चुकून जर शेळ्यामध्ये गेला तर पावती फाडतात, दंड लावतात. दंड कमी, पावत्या कमी फाडतात आणि लूट जास्त करतात असं मला कळालं. ही संबंध शेळी पालन करणाऱ्या लोकांची ही शोकांतिका आहे. आणि या संदर्भात विचार करताना एकूण सगळी धनगर समाजाची अवस्था ही फार चांगली असं म्हणता येत नाही. काही श्रीमंत माणसं जरूर आहेत, धनाचं आगर असणारे धनगर समाजाची मोठी माणसं. पाटील साहेबांचा जो इतिहास सांगितला सोलापूरचा मला बरा वाटला, खरा वाटला, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणूनच त्या दानतेतून अजूनही आमचा हा पाटील श्रीमंत, कोणते श्रीमंत पाटील ना, श्रीराम पाटील, नावातच राम आहे असा हा श्रीराम पाटील आपल्या वडिलकीची संबंध परंपरा जोपासताना या संमेलनाचा संबंध भार पेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये मला आश्चर्य वाटलं. हजारो कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्या सोलापूरमध्ये किती जागा आहेत हे माहित नाही असं रुपनवर साहेब म्हणाले. आणि आमचे श्रीराम पाटील स्वागताध्यक्ष इकडून तिकडे वावराताना, पाणी देताना, जेवण, खरं आहे की अगोदर पोळी वाढली गेली, भाजी नंतर आली, हे खरं आहे. पण पाणी देताना स्वतः श्रीराम पाटील हातामध्ये 2-3 असे ते बॉक्स पेल्या आपल्या पेला देत होते, वाटप करत होते. आणि स्वागताध्यक्षाच्या हातून अशा प्रकारची सेवा घडणं हे पुण्याचं काम आहे. मी भाग्यवान मानतो की फार मोठी दान त्यांच्यामध्ये आहे. सेवा, श्रीमंती सगळ्या बहुतेक लोकांकडे आहे, पण सेवेचा धर्म, नम्रता कुणाकडेच नाही. ती नम्रता आम्हाला श्रीराम पाटलांच्या भूमिकेतून जाणवलेली आहे. आणि म्हणून या संमेलनाच्या संयोजनामध्ये त्यांचा वाटा असणारा अत्यंत महत्वाचा वाटा आहे, ते महत्वाचं आहे. आणि अभिमन्यू टकले यांनी तर मला काहीच लक्षातच येणार की इतके संस्थापक असणारे हे अध्यक्ष कुठेही काही दिसत नाही. फार धावपळ नाही, पळापळ नाही, कोण काय करते काहीच माहित नाही. सगळं नियोजन कसं करतायत, उज्ज्वल माने इकडून करतायत, त्यांचे 2 सहकारी ते निवेदन करतायत. ही सगळी व्यवस्था त्यांनी लावून दिलेली आहे. आणि अशा प्रकारचा हा भार उचलताना इथल्या टीमला जे संबंध, बाळूमामाच्या या पावला शेजारी हे संमेलन घेण्यामध्ये गर्दी कमी असेल, आपण म्हटलं तेव्हा गर्दी कमी आहे, पण जी आहे ती अत्यंत लाख मोलाची, एक माणूस लाख मोलाचा आहे. आणि त्यांच्या पुरताच हे संबंध विचार पेरणं, आपण जमीन चांगली नांगरली आहे, चांगली कोळपलेली आहे, आता पेरणी करण्याकरता योग्य अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि म्हणून या धनगरांच्या समस्या मांडत असताना आदिवासी असणारच, आदिवासी धनगर ही संबंध, मेंढी जंगलामध्येच जाते आणि जंगलामध्ये आदिवासी राहतो, मेंढी जंगलाशिवाय चरतच नाही. आणि त्यामुळं मेंढी जिथे तिथे धनगर, त्यामुळे आदिवासीचं अस्तित्व जंगलाच्या आश्रयावरच आहे. आणि त्या शेजारीच हा आदिवासी आणि धनगर भाऊ भाऊ असल्याचा इतिहास मीही वाचलेला आहे आणि तो नाकारण्यात काही अर्थ नाही. संसदेनं घटनेमध्ये जे नमूद केलेलं आहे ते 3 प्रकारची अशा प्रकारची, एक NT, एक ST आणि OBCचं जे आरक्षण, अशा प्रकारचं 3 तिरपडेच्या झालेलं आहे. ती मागणी का चुकली, कुणी चुकवली आणि चुकण्यामध्ये जर 50 वर्ष घालवली, आपल्यासारखे वकील अनेक असतील, अनेक बॅरिस्टर असतील, त्या वकिलांच्या लक्षात का येऊ नये हा प्रश्न आहे. शिक्षणाचं प्रमाण 50% आहे, मग आरक्षणाच्या संदर्भातली ही झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी नवीन मागणी समोर ठेवणार. संसदेला सगळे अधिकार आहे, संसद ही सुप्रीम कोर्टापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून संसदेच्या माध्यमातून
ही मागणी जर मंजूर करून घेऊ शकलात, तुमचे फडणवीस, तुमचे शरद पवार, तुमचे शिंदे, तुमचे अजित पवार, तुमचे सगळे या सगळ्या नेत्यांशी तुमचेही संबंध आहेत. मला आश्चर्य वाटलं की शरद पवारांचं जास्त नाव काढतात, पण अगोदर भाजपमध्ये होती अशी मला माहिती मिळालेली आहे. मूळचा पिंड भाजपचे. 20 वर्ष त्यांनी त्या आमदारकी या ठिकाणी केलेली आहे. सगळ्या पक्षांनी फडणवीसांबद्दल चांगलं बोलतात, काही वाईट बोलत नाही. पण तुमची जवळीक असेल तर फार चांगली गोष्ट आहे. फडणवीसांच्या हातात बरंच काही आहे. फडणवीस दिल्लीला पण काही किल्ली मारू शकतात आणि भाजपमध्ये तुमचे सगळे तुमचे राम शिंदे, गोपीचंद पडळकर, दुसरे महात्मे, डॉक्टर महात्मे, अशी चांगली माणसं लोकप्रतिनिधी तुमच्या समाजामध्ये आहेत. या सगळ्यांनी जर हट्ट केला, भाजप जे सत्तेवर पक्ष आहे त्यांच्याकडे जर लोकांनी आणि पुढाऱ्यांनी जर हट्ट केला आणि जर अधिवेशन केवळ प्रश्नावरती, संमेलन जसं साहित्याचं होत आहे ते जागृतीचं साधन आहे. संमेलन हे अनेक प्रश्नांच्या जागृतीचं साधन आहे. दारिद्र्य निर्मूलन, शिक्षणाचा प्रसार, नोकऱ्याचं प्रमाण वाढवण्याची भूमिका, साहित्याची निर्मिती, संस्कृतीची जोपासना, लोककलांचं संरक्षण संवर्धन, अशा अनेक प्रकारांना हे साहित्य संमेलन जन्म देत आहे, अनेक पाठाखण करत आहे. परंतु राजकारणाच्या संदर्भातला जर जिव्हाळ्याचा प्रश्न असेल आणि 2 कोटी जर आपली संख्या असेल तर 2 कोटी लोक केवळ मेंढरांच्या पाठीमागे धावून चालणार नाही. या विचारासाठी एकमतानं आणि बाहेर तुम्ही जे सांगितलं की गुजरातमध्ये ते म्हणतात, मध्य प्रदेशमध्ये अमुक म्हणतात, या सगळ्या लोकांची मदत घेऊन एक भारतीय पातळीवरची राष्ट्रीय अशा प्रकारचं अधिवेशन आपण जरूर आयोजित करा आणि सरकार मार्फत संसदेला हे कोडं घाला, नाहीतर संसदेला आपण संबंध वेढा घालण्या इतकी ताकद धनगर समाजाची निश्चित आहे. हा जर प्रश्न निकाली काढायचा असेल तर या प्रश्नावरती मला वाटतं रान उठवण्याची गरज आहे. मित्र हो, मेंढी पालन आणि शेळी पालनाच्या संदर्भात जवळजवळ 1000 कोटीची योजना आपल्याला जाहीर केली आहे. 10% फक्त खर्च झालाय माझ्या माहितीप्रमाणे. 90% खर्च कागदावरच आहे. असं का? सरकार आश्वासनं देत आणि पाळत नाही, याबद्दलची जाब विचारण्याची गरज आहे. आपण आपल्या पुढाऱ्यांना आणि आपल्या सरकारलाही जाब विचारण्याची गरज आहे. सत्ता ही मूलतः करप्ट असते आणि म्हणून साहित्य संमेलनामध्ये सत्याची पूजा असते, सत्याची अभिव्यक्ती असते, सत्याचं जागरण असतं आणि सत्याची पेरणी असते. सत्तेच्या संबंध सत्तेमध्ये सत्ता कारण ही मूलतः करप्ट असणारी अशा प्रकारची संकल्पना आहे. ती आश्वासनं देते पण पूर्ण करत नाही. त्यांना अनेक उद्योग आहेत, त्यांचा मुख्य उद्योग खुर्ची असा आहे, सिंहासन आहे, हाच फक्त त्यांचा सत्ता आणि खुर्ची एवढा आणि संपत्ती या भोवती फिरणारं आजकालचं राजकारण हे मला दिवाळखोरीचं लक्षण वाटतं. कुठल्याही समाजाचं बरं होणार नाही अशा प्रकारची विवेक गमावलेलं राजकारण, लोकांचा विश्वास गमावलेलं राजकारण आणि संबंध लोकांची श्रद्धा पायदळी तोडणारं राजकारण, लोकांचे प्रश्न टांगून ठेवणारं राजकारण मला मंजूर नाही. आणि म्हणून सत्याच्या अटीमधलं राजकारण करणं, सत्याच्या अटीमधला वक्ता, सत्याच्या अटीमधला वकील, सत्याच्या अटीमधला पुढारी, सत्याच्या अटीमधला डॉक्टर, सत्याच्या अटीमधला कार्यकर्ता आज गरज आहे. आणि ही गरज साहित्य संमेलनातून निर्माण झालेली आहे आणि भागवू शकते. इथेच फक्त सत्याची पेरणी केली जाऊ शकते. राजकारणाच्या व्यासपीठावर सत्य बोलणं शक्य नाही. सत्य समजून घेणारी माणसंच तिथे नाहीत, सत्य पचवून घेणारी माणसं नाहीत. आणि म्हणून साहित्यकारणाच्या संदर्भामध्ये ही भूमिका आपल्याला स्वीकारावी लागते. 500 शेळ्या मागे 50 शेळ्यांचं अनुदान दिलं जातं, चांगली गोष्ट आहे. परंतु राजकीय लोक त्याच्या आधी लाभार्थी आहेत. राजकीय लोकांपलीकडे फारसा लाभ मिळत नाही आणि बिन धनगरांना सुद्धा ही योजना लागू झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणून अशा प्रकारचे मेंढा चालण्यासाठी जी काही व्यवस्था झालेली आहे तिची संबंध कर्ज दिलं जातं, बिन व्याजी कर्ज आहे, परंतु बिना तारण कर्ज मिळतच नाही. तारण कुठून देणार? 500 शेळ्या, 200 शेळ्या, 100 शेळ्याचा मालक
जमीन नाही, घर छोटस, 2 पत्र्याचं घर, 2 खोल्याचं घर, असा आमचा गरीब धनगर समाज, या संबंध समाज महाराष्ट्रामध्ये असताना तो तारण कसं देणार, काय तारण देणार, कुठलं तारण देणार? आणि म्हणून सरकारची ही योजना काही प्रमाणात फसवी आहे. व्याज घ्या परंतु तारण न देता कर्ज द्या, अशा प्रकारची मागणी आपली असली पाहिजे. मित्र हो, या संबंध लोकराचा उद्योग जो आहे तो मोडीत निघालाय. सरकार त्याला प्रोत्साहन देत नाही. आणि मग घोंगड्या ज्या आम्हाला मिळतात त्या शाली अत्यंत मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. घोंगडीचं उत्पादन करणारा धनगर हा श्रमातून कमावतो आहे, कष्ट करतो आहे, त्याला ही संधी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर अपघातामध्ये शेळ्या ज्या मरतात, फूड पॉयझनिंगनं जवळजवळ 170 शेळ्या लोणावळ्याला मेल्या. नुकसान भरपाई किती मिळाली? शेळी मागे 3,000. एका शेळीची 10 ते 15,000 पर्यंत किंमत असताना 3,000ची तोंड पुसणी अशा प्रकारचं सरकार या धनगर लोकांना जर देत असेल, हा एक प्रकारचा अन्याय आहे. कल्याणकारी लोकशाही मधलं सरकार असलं पाहिजे. सरकार कोणत्याही पक्षाचं असो, ते पक्षाचं गरीबाला न्याय देणारं पाहिजे, अन्याय करणारं नको. आणि म्हणून अशा प्रकारच्या 3 दिवस अवकाळी सुद्धा आली होती, पाऊस पडला. त्या पावसामध्ये 2700 शेळ्या त्या ठिकाणी मेल्याचं मला ऐकण्यात आलं, वाचण्यात आलेलं आहे. त्याला ही एका शेळी मागे 3,000 रुपये फक्त नुकसान भरपाई. ही नुकसान भरपाई कमी आहे. 1.5-2 कोटीचा हा धनगर समाज या संबंध पातळीवरती विचार करताना ही संबंध अस्मितादर्शक तर राजे आमच्याकडे होतेच, पण त्या संदर्भातलं गणपतरावांचं देशमुखांचं उदाहरण लोकशाही मधलं अत्यंत आदर्श उदाहरण. असा देशमुखांसारखा नेता सगळ्या पक्षात का नको? ज्या विधानसभेमध्ये गणपतराव जवळजवळ 11 वेळा निवडून आले, 50 वर्ष त्यांनी आमदारकी केली. एक पक्ष, एक खुर्ची, एकच गाव आणि एकच मतदारसंघ, ही निष्ठा आजच्या राजकारणात कुठे शिल्लक आहे? कोणत्या पक्षात शिल्लक आहे? मला समजावून सांगावी. गणपतराव देशमुखांना सुद्धा बऱ्याच ऑफर आल्या पक्ष बदलण्याच्या, पण माझ्या माहितीप्रमाणे कुठलाही पक्ष त्यांनी बदल केला नाही. शेतकऱ्यांचा आणि कामगार पक्षाची निष्ठा त्यांनी कायम ठेवली. अशा प्रकारची निष्ठावंत माणसं आम्हाला पाहिजे आहेत. तशीच राजकारणात ही निष्ठावंत माणसं पाहिजे आहेत. बापूसाहेब कोकरे यांचं नाव मला महत्वाचं वाटतं. यशवंत सेनेचा स्थापन करणारा माणूस, काम करणारा माणूस, त्याच यशवंत सेनेच्या संस्कारातून आमच्या अभिमन्यू टकले उदयाला आलेले आहे. मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर बाळू मामांचं संबंध मोठं एक आता सिरियल सुद्धा चालू आहे. धनगर समाजाची अस्मिता पडद्यावरती झळकते आहे, पण त्यामधली अंधश्रद्धा मला मान्य नाही. अंधश्रद्धेमध्ये बुडालेला समाज कधीही प्रगती करू शकत नाही. विज्ञानिष्ठ जगामध्ये, समाजवादी विचाराच्या काळामध्ये बाळू मामाचं मूल्यमापन माणूस, एक महामाणूस, एक संत म्हणूनच केलं जावं. तो देवकोटीमध्ये त्यांना घालणं आणि त्यांच्याभोवती चमत्काराचं वलय निर्माण करणं हे मला योग्य वाटत नाही. नव्या संशोधकांनी बाळू मामाच्या संशोधनाचं आव्हान स्वीकारून बाळू मामाच्या कर्तृत्वाला, त्यांच्या संतत्वाला न्याय द्यावा आणि ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा किंवा मोहम्मद शेख यांच्या मालिकेतला हा संत म्हणून, वारकऱ्यांच्या संतांच्या बरोबरीचं तुकडोजी महाराज, गाडगे महाराजाच्या बरोबरीचा संत म्हणून आमच्या बाळू मामाचं नाव संबंध महाराष्ट्रात आणि जगात निर्माण झालं पाहिजे, अशी भूमिका मला वाटते. मारुती महाराजांचं अध्यात्मातलं काम आणि आमच्या धर्मपीठ धनगर धर्मपीठाचं काम हे अत्यंत या वारशामध्ये महत्वाचं वाटतं. याच्यामध्ये अनेक विनायकराव हरिभक्तपरायण, विनायक काळदाते, दीपनाले महाराज, नंदकिशोर महाराज, प्रल्हाद महाराज अशा आध्यात्मिक माणसांची परंपरा आपल्याकडे आहे. आणि आमच्या टकले साहेबांनी धर्मपीठ, हिंदू आपल्या धनगर धर्मपीठाच्या माध्यमातून या सगळ्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मित्र हो, साहित्याची मोठी परंपरा या समाजामध्ये आहे, पण 2 कोटी लोकांच्या तुलनेमध्ये 100 साहित्यिक, एक 20, 25 ते 30 कवी, ही संख्या मला पुरेशी वाटत नाही. अनेक साहित्यिक आहेत. 4 जे आपले तुमचे जे गेल्या वर्षीचे चोपडे साहेब,
हे प्राचार्य अत्यंत सुंदर भाषण त्यांनी बाळूमामाच्या संदर्भामध्ये त्यांचा आधार घेऊन त्या मूल्यात मानवी मूल्यांच्या संदर्भात त्यांनी केलं. हे मला अत्यंत महत्व या संबंध कार्यक्रमाचं संमेलनाचं महत्वाचं भाग म्हणून आमच्या चोपडे सरांचं हे भाषण मला महत्वाचं वाटतं. त्यामध्ये आपले नादो महानोर, डॉक्टर काळे, डॉक्टर पोटे, डॉक्टर लोंढे, गोविंद काळे, डॉक्टर खराट, डॉक्टर मधुकर सलगरे, संजीव सोनणे, प्राध्यापक हुंडेकर, डॉक्टर नाहदे, शेंडगे, मुरारी कुमार गावे, हरिभाऊ कोळेकर, डॉक्टर मोठे, गोरे, पारेकर, खाडे, सतीश खाडे, सोमनाथ पाटील, मल्हारी नवरे, रवींद्र कोंकरे, गोविंद गारे, किंबहुना रामचंद्र धर्मसाळे, मुरारी केळे यांचं साहित्य सुद्धा महत्वाचं वाटतं मला. त्याचबरोबर उज्ज्वल माने, मारुती हजारे, गणेश मतकर, वाघमोडे अशा अनेक प्रतिभा संपन्न लेखकांची मांदियाळी धनगर समाजात मला दिसते आहे. यामध्ये साहित्यिक सुद्धा महिला सुद्धा कमी नाही. मीराताई शेंडगे आहेत, संगीताताई धायगुडे आहेत, रुपालीताई लंबाते आहेत, भाग्यश्रीताई शेळके, रत्ना चौधरी, प्रतिमा काळे, त्याचबरोबर कमल सोनजे अशा उत्तम अशा प्रकारच्या महिलांच्या प्रतिभा संपन्न अशा प्रकारच्या कर्तृत्वाचा आलेख धनगर समाजाच्या नकाशात कोरला गेलाय. पण या फक्त 10-12 महिला हे संबंध प्रतिनिधी होऊ शकत नाही. ही संख्या वाढली पाहिजे. या दृष्टीनं जाणीवपूर्वक प्रयत्न विद्यार्थ्यांच्या पातळीवरच केले पाहिजे. विद्यार्थी घडवला पाहिजे. आणि म्हणून कवीमध्ये मेटकरी, शिवाजी बंडगर, गोविंद काळे, राम मांडोरके अशा कवींची एक मोठी मांदियाळी, मोठी संख्या आपल्या संबंध या संमेलनाच्या पातळीवर आपल्याला दिसते. आमचे धुळ्याचे शेंडगे सुद्धा कथा लेखक म्हणून चांगले आहेत. आपल्या धनगर समाजामधली मला एक वास्तवता दिसते. ब्राह्मणामध्ये आडव्या गंधाचे आपले ब्राह्मण आणि उभ्या गंधाचे ब्राह्मण यांचं जमत नाही. गंध आडवा लावावा की उभा लावावा याच्यावरती एक पिढ्या ब्राह्मण विद्वानांनी मारामाऱ्या केल्या, पुस्तकं लिहिली, सगळा वेळ वाया, जन्म वाया गेला. कुंभारामध्ये सुद्धा आडव्या मडक्याचे कुंभार आणि उभ्या मडक्याचे कुंभार यांचं जमत नाही. मला धनगर समाजातली एक वेदना आहे, खंत आहे. संविधानाच्या 70-75 वर्षाच्या काळामध्ये आता जात व्यवस्था संपुष्टात आली असताना, धर्मव्यवस्था उदार झाली असताना, सगळ्याला समान संधी असताना आपल्यामध्ये पोटभेद आहेत. हटकर, कुटेकर, शेगर, सनगर, गेंडे अशा प्रकारची ही संबंध पोट जातीची मांडणी आणि अत्यंत कमी प्रमाणामध्ये हे पोट जातीची लग्न होत आहेत. हुंडा सुद्धा आपल्यामध्ये ब्राह्मणाप्रमाणे, मराठ्याप्रमाणे धनगर समाजात एक पैसा आहे म्हणून हुंडा आहे. मुलींची किती यातना होत असेल, मुलीच्या बापाला किती यातना होती. पण एक चांगली गोष्ट आहे की या मुली आत्महत्या करत नाही, छळ केला जात नाही, हुंड्यासाठी मुली जाळल्या जात नाहीत. ही जमेची बाजू आहे. पण स्त्री पुरुष विषमता नष्ट झाली पाहिजे. धनगर समाजातली झाली पाहिजे आणि संपूर्ण समाजातली झाली पाहिजे. आपला समाज कष्टकरी आहे. फक्त मेंढी पालनच नाही, शेती पोसतो, तो पशुपालन करतो आहे. मित्र हो, खानदेशातील राजेगावचं धरण आपल्याच लोकांनी, बहुसंख्य धनगर होते. वसईच्या बंदरामध्ये आपला धनगर समाज कष्टकरी आहे. खानदेश मिल मुंबई मधली ही संबंध धनगर समाजाच्या कष्टावर चालली. अशी कष्टकऱ्याची परंपरा या संबंध समाजाला असताना आपल्या संबंध समाजाला न्याय देण्याची भूमिका आपल्याकडे घेतली पाहिजे. आपण समाजातल्या शहाण्या माणसांनी अधिक विवेकी व्हावं. आपल्या चुका सांगितल्याच पाहिजे. चुका आपल्या जे संयोजनात झाल्या, आपल्या प्रेक्षकांच्या चुका टाळ्या वाजवण्याच्या संदर्भात एकूण सगळी जी शिस्त आहे ते पाहिजेच. पण कमी पडली तर आपणच आपल्या समाजाला माफ करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. 25 संमेलन होतील, 100 संमेलन होतील. 100वे संमेलन बिनदोष, बिनचूक आणि निर्दोष अशा प्रकारचं होईल याची मला खात्री आहे. तोपर्यंत आपल्याला तपश्चर्या करावी लागेल. अभिमन्यू टकले यांची तपश्चर्या वाया जाता कामा नये हा एक मोठा विचार. अनेक गट एकत्र करण्याची भूमिका, अनेक जातीपाती गोटवेल एकत्र करण्याची भूमिका, मुक्त चिंतन, मुक्त अशा प्रकारचं विचार मांडण्याची त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. सगळ्या समाज घटका, समाज पुढाऱ्यांना एकत्र केलं, शिक्षितांना एकत्र केलं आणि या संबंध साहित्याच्या संमेलनातून सगळ्यांचा जागर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आता आपल्याला संविधान संस्कृती निर्माण करावी लागेल. धनगर समाजाची अस्मिता कुरवाळताना आपली माणूस म्हणून अस्मिता सुद्धा शिल्लक ठेवली पाहिजे. धनगर समाजाची अस्मिता काही काळ 100 वर्ष राहील, 200 वर्ष राहील. त्यानंतर सगळ्या जाती संपतील, 1,00,000 वर्ष लागतील, पण जाती व्यवस्था संपली पाहिजे. त्यासाठी संविधान, जातीचे महासंघ संविधानाचे मारेकरी आहेत. आणि म्हणून एकीकडे आपली जात पुरवाळणं आणि दुसरीकडे जातीचं अबोलिश करणं, जात नष्ट करणं, या पातळीचे संस्कार आपल्याला रुजवले पाहिजे. कारण आपण बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, तुमचे महात्मा फुले, शाहू, आंबेडकर या सर्वांचे अनुयायी आहोत. आपल्याला एक महापुरुष चालत नाही. आपल्या संविधानामध्ये सगळ्या महापुरुषाच्या मूल्याची बेरीज आहे. सगळ्या संतांचे संबंध चांगुलपणाची बेरीज आहे. सत्याची बेरीज म्हणजे मानवतावाद, शहाणपणाची बेरीज म्हणजे मानवतावाद, महापुरुषाच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे मानवतावाद, संतांच्या संतत्वाची बेरीज म्हणजे मानवतावाद. ही मानवतावादी भूमिका विश्वात्मक आहे. विश्व धर्म श्रेष्ठ आहे, बाकी सर्व धर्म दुय्यम असतात. हिंदू धर्म, इस्लाम, ख्रिश्चन सगळे धर्म दुय्यम आहेत. मानव धर्म श्रेष्ठ आहे. जो मानव आपल्या बाळू मामाने मांडला, जो संतांनी मांडला, त्या संतांच्या भूमिकेला सुसंवादी अशा प्रकारची भूमिका, भौतिकवादी भूमिका हे संमेलन घेत आहे. आणि म्हणून संतत्वाची पेरणी, सत्याची पेरणी, समन्वय आणि संवादाची पेरणी भांडत बसून चालणार नाही. ब्राह्मण मराठा, मराठा माळी, माळी कोळी, कोळी धनगर, धनगर दलित ही भांडणे आता बंद व्हायला पाहिजे. जाती व्यवस्था संपली पाहिजे आणि फक्त माणूस उरला पाहिजे. माणसाच्या जगात माणसानं माणसासारखं राहावं हा विचार सगळ्या श्रेष्ठ धर्मवेत्यांनी मांडला. आणि म्हणून आपल्याला बेरजेचं समाजकारण करायची गरज आहे. खुर्चीसाठी बेरीज केली जाते, आम्ही सत्यासाठी बेरीज करतो आहोत. या सत्याच्या बेरजेमध्ये बाळूमामाची बेरीज ज्ञानेश्वराशी, ज्ञानेश्वराची बेरीज चोखा मेळ्याशी, चोखा मेळ्याची बेरीज शेख महम्मदाशी, या संतांची बेरीज गाडगे बाबा, सुफी संत, मदर तेरेसा, ख्रिश्चनातले संत, हे सर्व धर्मातले संत एकत्र करा. महापुरुष फुले, शाहू, आंबेडकर एकटे पुरेसे नाहीत. महात्मा गांधी आपल्याला घ्यावा लागेल, बिरसा मुंडा आपल्याला घ्यावा लागेल, बाळूमामा आपल्याला घ्यावा लागेल, बसवेश्वर आपल्याला बेरजेमध्ये घ्यावा लागेल, अण्णाभाऊ साठे आपल्याला बेरजेमध्ये घ्यावा लागेल, बाबासाहेब आंबेडकर बेरजेमध्ये घ्यावे लागतील. महापुरुषाला जात धर्म नसतो, ते सर्व विश्व मानवतेचे असतात. विश्वाला प्रभावित करणारं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. म्हणून ज्ञानेश्वरचा प्रसादन जो जे वांछिल तो ते लावू अशा प्रकारची विनंती करतं. हा विश्वात्मक देव विश्व सुखी व्हावं. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, चीन, अमेरिका सगळेजण सुखी व्हावे. आणि म्हणून सुखानं नांदण्यासाठी गळ्यात गळा घालण्याचं तत्वज्ञान आम्हाला शिकलं पाहिजे. गळा कापण्यामध्ये रस नाही, गळा कापण्यामध्ये माणुसकी नाही, सत्य नव्हे. गळ्यात गळा घालून माणसाचं गीत गावं यासाठी साहित्य संमेलन आहे. या साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या आपण सर्व अनुयायांना, आपल्या सर्व सहभागीदार साक्षीदारांना मी विनम्र अभिवादन करतो. टकले यांच्या संबंध टीम मधली संबंधची काही कार्यकर्ते निस्वार्थ भूमिकेतून काम करतात, त्यांना मी वंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.